तर चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये समीर पाटील नावाचा मकोकातील आरोपी आहे असा आरोप रवींद्र धनगेकरांनी केलेला होता। समीर पाटील चंद्रकांत पाटलांचा फोन वापरून पोलिसांच्या बदल्या करतो असं धनगेकरांनी आरोप केलेला होता। तर धनगेकरांकडे काही कागदोपत्री पुरावा असेल तर दाखवावा असं समीर पाटील यांनी म्हटलंय। आत्ताच्या काळात निलेश गायवळ आणि माझा संपर्क नाही असं देखील समीर पाटील यांनी म्हटलं। करता तर असे गुन्हेगार पाळायला तुम्ही परवानगी देता का, हा महत्त्वाचा आहे। चंद्रकांत दादा पाटलांच्या ऑफिसमध्ये समीर पाटील नावाचा कोणतरी व्यक्ती आहे आणि हा पूर्वी मोकातला गुन्हेगार आहे। हा सांगली सातारा साईडचा आहे। अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली की हा आमच्यावर दादागिरी करतो। आणि हा चंद्रकांत दादाचे फोन वापरून आमच्या बदल्यापर्यंत ह्याचा निर्णय होतो, ह्याच्याकडनं होतो। लोकांचे नरडे कापतात। अशा लोकांना पाठीशी घालताना जर दादा त्याच्यामध्ये मदत करत असेल तर हे मोठं पाप ते ह्या पुण्यात यांच्याकडे जर असं काही कागदोपत्री पुरावा असेल ना तर तो घेऊन तुमच्याशी बोला। दंगेकरांचा जो आरोप आहे की तुम्ही चंद्रकांत पाटलांचे फोन वापरून पोलिसांना बदली करण्याची भीती दाखवतो किंवा बदले देखील केलेत, ते दंगेकरांच्याकडनं पुरावे निश्चित घ्या। मी दादांचा फोन मी वापरतोय, मला फोनच नाही माझा काय म्हणजे दादांचा फोन याचा अर्थ की दादांच्या फोनवरून तुम्ही हे सगळी कामं करून ते पोलीस अधिकाऱ्यांना म्हणू दे ना, कुठल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांनी असं म्हणू दे की समीर पाटीलनं फोन केला तर मला तुम्ही विचारा ना।